नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी। तुम्ही कधी अशा पद्धतीने अंड्याची भुर्जी बनवली का? नसेल बनवली तर ही रेसिपी नक्की बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी ते मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। आता आपण 3 चमच तेल घालूया। तेल गरम झाले, अर्धा चमच जिरं घालूया। जिरं छान असं फुललेत, आता आपण कांदा घालूया। इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतले, ते घालूया। आता आपण कांदा परतूया 2 ते 3 मिनिटं। खूप जास्त लालसर होईपर्यंत नाही परतायचा। कांदा परतून झालाय, आता आपण अंड्याचं बेटर घालूया। इथे मी एका बाउलमध्ये 6 अंडी फोडून विस्कने मिक्स केलेत, त्याच्यामुळे अंड्याची भुर्जी ना मस्त बनते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। आता हे चमच्याने व्यवस्थित परतत राहायचं। अंड्याची भुर्जी बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं, म्हणजे कढईला चिटकत नाही। तुम्ही बघू शकता अंड्याचं बेटर बिलकुलही कढईला चिकटलं नाही। आता आपण गॅस कमी ठेवूया आणि 4 ते 5 मिनिटं परतून घेऊया। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असे परतले गेले भुर्जी। आता आपण मसाले घालून घेऊया। चवीपुरतं मीठ, पाव चमच हळद, अर्धा चमच लाल तिखट। तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी लाल मिरची पावडर पण वापरू शकता। आता हे मसाले घातल्यानंतर परतून घेऊया। आता आपण एक बारीक टमाटर कट केले, ते घालूया। तुम्ही हे टमाटर कांदा परतल्यावरती पण घालू शकता। टमाटर घातल्यावरती 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं। ही अंड्याची भुर्जी कमी वेळामध्ये बनवता येते आणि चवीलाही खूप छान लागते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अंड्याची भुर्जी नक्की बनवा। आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया। इथे आपली अंड्याची भुर्जी बनवून तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।